सुंदर मनमध्ये भरली. अशा अवस्थेत मला आबीने मिरवणं बघायला नाही होते. मी आबांकडे जातो, मी तक्रारच करतो त्याची. हाँ अप्पा बोला. हाँ आत्याबाईंशी बोला. हॅलो. बरे आहेत का? नाही नाही हो, अजून शुद्धीवर नाही आला तो. काय झालं? हल्ला झाला. रडू नका, रडू नका. दत्त महाराजांना साकडं घाला, निघून येतील ते. तुमचं ऐकाय पाहिजे होतं मी. असू द्या, असू द्या. जे झालं ते झालं. आता उघडून काही होणार आहे का? चुकलं माझं. डॉक्टर काय म्हटले? उपचार चालू आहे. लती बरी आहे ना? आओ, तुम्ही येता का? सुनबाईंना फोन द्या. हाँ अप्पा बोला. लतीला फोन द्या जरा. लते अप्पा. हॅलो हॅलो लते. लते बरी आहे ना तू? लते धीर सोडू नको. सगळे व्यवस्थित होणार आहे बाई. काय झालं पण आता ऍडमिट आहे? हा ना, फार वाईट अवस्था आहे त्यांची. काय झालं काय पण? ते आता शुद्धीवर आल्यावरच कळेल ना आबा. पण काळजी करायचं काही कारण नाही ना? आहे. म्हणजे एक विचारू का आबा? विचारा. दौलतराव कशाला गेले होते टेकडीकडं? म्हणजे कसं आहे ना आबा, शर्यत जवळ आली आहे ना. दौलतरावने शर्यतीची तयारी करायची सोडून हे अशी नडानडी करायची काय गरज आहे? सगळ्या गावाला माहिती आहे अभिनम्यवर हल्ला दौलतरावांनीच केलाय. सज्जनराव, उगा काहीही बळायचं नाही सांगून ठेवतो. पाहिलंय का तुम्ही तुमच्या डोळ्यानं? पाहिलंय का? सांगून ठेवतो, उगा काहीही बळायचं नाही.
काय ना सज्जनराव, मान्य आहे मला की आभ्याचं आणि दौलतरावांचं जुनं वैर आहे, पण मग म्हणून आभ्याला काहीही झालं तर तुम्ही दौलतरावांवर आळ घेणार का कायम? पण त्यांना टेकडीकडे जाताना पाहिलंय ना. कोणी? खात्रीशीर सोर्स नाही. त्या खात्रीशीर सोर्सला काय नाव आहे की नाही? नाही. काय ना सज्जनराव, आता मळ्याकडे जाण्याचा रस्ता त्या टेकडीकडूनच जातो ना, मग गाडी तिकडूनच जाणार की नाही? तुम्ही या गावामध्ये नवीन आहात, कामधंद्यासाठी एकटे राहतात ना, मग काला या गावाच्या भानगडीमध्ये नाक खूप असतात. काय ना, गावातले सगळे नंतर एक होतील, कारण त्यांना एकमेकांची तोंड बघायची असतात रोजच. तुम्ही ह्या गावामध्ये नवीन आहात, एकटे राहतात, तुमचं कोणी नाही इथं, मग काला फाटक्यात पाय घालता. तसं नाही आबा. तुमचं टार्गेट पूर्ण करा. बँकेत तुम्हाला वॉचमन म्हणून नाही आणलं तर मॅनेजर म्हणून आणलंय. 2 वर्ष आहे तुमच्या हाती. बँक लोकलची ग्लोबल करा, नाहीतर तुमच्या ग्लोबल खोपडीची मी लोकल चोपडी केली. कळलं? आत्याबाई, तुम्हाला चहा आणू का? मामी, तुम्ही नका काळजी करू. काही नाही होणार अभ्याला. तुला काय ग पडलं होतं एवढ्या त्या बर्थडेच्या सेलिब्रेशनचं? काय तिकडं ते टेकडीवर का कुठं जायचं? हो वहिनी, मला माहित बी नव्हतं त्याच्या डोक्यात असं काही असेल. उग काही तुला तर माहितीच असणार आहे. अगं मी बी करते ह्यांच्याकडे हट्ट बर्थडेला, मला सरप्राईज द्या, मला सोनं द्या. वहिनी, असं काही नव्हतं. उलट मी त्याला विचारत होते तर मला म्हणला तू फक्त ये, मला काहीतरी बोलायचं. हो, मला वाढदिवसाचं एवढं काही अप्रूप बी नाहीये. मी स्वप्नात बी विचार केला नव्हता माझा वाढदिवस असा काळा दिवस होईल. डॉक्टर, कसा आहे अभिमन्यू? शुद्धीवर आला का तू? काळजीचं काही कारण नाही ना? आम्ही भेटू शकतो का त्याला? एक मिनिट, आधीच सर्व तुम्ही शांत व्हा. मला पेशंटविषयी सगळी माहिती सांगू द्या. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्ही त्याला आत्ता लगेच नाही भेटू शकणार. त्याच्या पायाला खूप साऱ्या इंजुरीज झाल्या आहेत, त्यामुळे टाके टाकावे लागलेले आहेत. सुदैवाने त्याच्या पायाला फ्रॅक्चर नाहीये, पण इंटरनल हेड इंजुरीज असल्या कारणामुळे तो अजून शुद्धीवर आलेला नाही. त्यामुळे आता लगेच मी काही सांगू शकणार नाहीये. पुढील 12 तास जे आहेत ते पेशंटसाठी क्रिटिकल आहे. सो लेट्स वेट अँड वॉच. मला भेटायचंय त्याला. आय आय आय, शांतो आहे, शांतो. काय रे असं करता? मला एकदा बघितलं असतं ना.
आम्ही सांगितलं होतं का जन्माला घालायला? हा, तुम्हाला आई म्हणून मिरवायची हौस होती ना, म्हणून दिला ना आम्हाला जन्म. सांगू राहिले ती तर चूक झाली ना आमची. आमचं टाळकं सरकू नका. मग काय करशील? जीव घेशील माझा? मारशील मला? पडू नका. तारामती, लाज वाटती का भावी आमदाराशी असं बोलताना? भावी आमदार तोंड पाहिलंय का आरशात? अरे लाज वाटली पाहिजे तुला. आधी चांगला माणूस बनून दाखव. आमदार होतय. चांगला माणूस म्हणून काय झाडू मारायचंय का? हा? कळतं का काय राजकारणातले? अक्काबाईचा कोरा पदर नीट धरा आहे काय? तोंड घाला सोडतं मग एवढं. नाही, मी आबांना सांगतो ना, तुम्हाला मामाकडे सोडून या म्हणून सांगतो आबांना. नुसती आपली भुनभुन काय भळबळ आहे तुमची? हा, नाही, मी यावर्षी आबांना सांगणार आहे, यावर्षी पूजेला ना तुम्ही नको, दुसरीच आहे आणा म्हणून सांगणार आहे. मी गबसू राहिलो म्हणून लय करू राहिला का तुम्ही? येऊ देत ना आबा, कसा बँड वाजवून ठेवतो मी तुमचा. पाहणं तुम्ही आता. त्यांना सांगणार आहे असं असं पार्सल मामाकडे पोस्ट करा म्हणून सांगणार आहे मी. लय झाली तुमची नाटकं. आबांनी धमकी दिली मला तर आता ना भीती वाटायला लागली. माझा मुर्दा पाडून नाल्यात फेकून देतील तरी कोणाला पत्ता नाही लागायचा. एवढी ताकद आहे त्या आबांमध्ये. मी ना बोलायला नको त्या आबांशी. नशीब लतिकाचं नाव नाही घेतलं मी, नाही तर लतिकावर खुन्नस काढली असती त्यांनी. नाही, लतिकाशी ना मला बोललंच पाहिजे. हे सगळं आता सिरियस झालंय ना बाबा.
माझं चुकलं, माझं चुकलं. तुमचं नाही, माझं चुकलेलं आहे, माझं चुकलं. नाही हो, काय हो, नाही हो, काय करताय हो, नाही हो. उगाच चिरंजीवाला घराच्या बाहेर काढलं. मला वाटलं बाहेर काढल्यामुळं बाहेरचे चटके खाल्ले तर शर्यतीचं खूळ तरी डोक्यातून निघून जाईल. लई मोठी चूक झाली माझी, लई मोठी चूक झाली. अरे देवा, मी तुमचाच नाही, त्यांचा बी अपराधी आहे. तरण्यात पोराला असं हॉस्पिटलच्या बेडवर पाहण्यापेक्षा नको 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 नको, असं नको बोलू. घरी गेलं तर जोड्यानं अहो काय बोलता, अहो माझं चुकलंय हो, माझं चुकलंय. मी ऐकायला पाहिजे होतं तुमचं. मी मूर्ख आहे हो, माझ्या लेकराला मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे. अरे अक्कल घाण ठेवली का तुम्ही? कळत नाही का काय बजावलं होतं आम्ही? जाऊ नका, पण गेले मारायला तिथे. काला गेले मारायला? आम्ही सांगितलं होतं ना, गाडीतून खाली उतरू नका. कळत नाही का तुम्हाला? कसली मस्ती हो एवढी अंगामध्ये तुमच्या? त्या आप्पाच्या पोराला जर काही झालं ना, तर संशयाची सुई तुमच्याकडे वाहणार आहे. अरे डोकं आहे का खोकं तुमचं? स्वतःला अक्कल नाहीये ना, तर आम्ही जे सांगतो ना तेवढं ऐकायचं. कळलं? स्वतःची अक्कल चालवायची नाही. आणि हे जर बाहेर आलं ना, तर आमदारकीचं तिकीट सोडा, पण शर्यतीतून सुद्धा तुम्ही बाहेर पडाल. आमचं नाव खराब कराल. विरोधी पक्षाला जर हे समजलं ना, तर ते याचं किती भांडवल करतील हे माहितीये का तुम्हाला? तोबाड बंद ठेवा. किती लोकांनी बघितलं तुम्हाला? म्हणजे आम्ही विचारतोय, किती लोकांनी बघितलं तुम्हाला? तो सज्जन म्हणत होता, बऱ्याच लोकांनी तुम्हाला बघितलंय. तुमच्या विरुद्ध कुजबुज सुरू आहे तिथं. नाही, कोणी नाही पाहिलं. हे बघा, मला खरं खरंच सांगा, नाही तर गोष्टी हाताबाहेर जातील. हे बघा, त्याचं नाव सांगा, म्हणजे बंदोबस्त करता येईल. कोणी नाही, मावशीनं फक्त बघितलं. कोण मावशी? मावशी ती डबी डोली. लतिका, त्या बापूची पोरगी. हा, ती पण आली होती तिथं मारायला. तिला पण तिथंच उडविले असते ना. बस, जास्त अक्कल बाजवू नका. बंदोबस्त म्हणजे लतिकाचं काय? तुमच्यापैकी कोणीतरी एकच इथे थांबा. मी थांबते. एकानेच थांबायचंय. मी आई आहे त्याची, मी थांबते. नाही नाही, आई आई आई, तू नको आहे. तू इथं थांबली ना, परत रडत बसशील बाई. तू तुझ्या गोळ्या बी आणल्या नाही आपण. तू जा घरी. मी थांबतो. आप्पा, तुम्ही आई बरोबर थांबा ना. हे मी स्वयंपाकाचं बघते. हा, तू जा, मी थांबतो इथे.
ते गोळ्या औषधांचं बघावं लागेल ना. आशू आशू मी थांबतो. नाही बापू नका, तुम्ही नका त्रास करून घेऊ, तुम्ही जा घरी, मी आहे ना. हा बापू मी आहे ना. नाही विक्या तू बी जा घरी बाबा, घरी आईकडे लक्ष दे. तसे 4-5 दिवस आपल्याला लागणार इथे, तुझी मदत तेव्हा लागेलच. मी थांबते. तुम्ही कोण? मी बायको आहे त्याची. ठीक आहे, मग तुम्ही थांबा, बाकीच्यांनी बाहेर जा. प्लीज इथे गर्दी करू नका आणि शांतता ठेवा प्लीज. मी आहे ना, गोळ्या औषध आणायला मी आहे. तुम्ही सगळ्यांनी घरी जा. काही लागलं तर फोन कर. हां.